नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, जे काही सध्या परिस्थितीमध्ये शिक्षक भरतीबद्दल तुमच्या मनातील संभ्रम आणि विद्यार्थ्यांच्या मनात पडलेले प्रश्न हे अतिशय विद्यार्थ्यांना कन्फ्युजन करणारे आहेत, ते प्रश्न आपण आज सॉल्व्ह करणार आहोत। पहिला मुद्दा, अनेक जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती चालू आहे असं जे काही व्हायरल होतंय त्याच्यामध्ये तथ्यता अगदीच कमी आहे, लक्षात घ्या। आहे कॉन्ट्रॅक्ट भरती काही प्रमाणात दरवर्षी होत असते। महानगरपालिका म्हटल्यानंतर तेथे महानगरपालिकेच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्ट मध्ये लोक भरले जातात। दरवर्षी पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर परीक्षा न देता आपल्या मार्क मेमो व सीटीटी टीईटी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी भेटत असते। काही कालावधीसाठी ते कॉन्ट्रॅक्ट असतं 6 महिने किंवा 11 महिन्याचं, त्याच्यानंतर परमनंटच तिथे वॅकन्सी येत असते। तिथे कारण काय होतं, महानगरपालिकेमध्ये लोकसंख्या वाढीमुळे शिक्षकांची कमतरता भासते, त्यामुळे तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर लोक भरली जातात। त्यासाठी सुद्धा तुम्हाला सीटीटी टीईटी पास करणं आवश्यक असतं। त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे, बरेच संस्थांमध्ये काम करतात ज्यांच्याकडे टीईटी किंवा सीटीईटीचं सर्टिफिकेट नाहीये आणि ते परमनंटची वाट बघतात। त्या विद्यार्थ्यांना एक कळकळीची विनंती आहे, तुम्हाला आज ना उद्या तुम्हाला त्या परीक्षा पास करा असं सांगितलं जाणार आहे। त्यामुळे तात्काळ अलर्ट व्हा आणि सरकारी नोकरी कशी लागेल आपल्याला याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या। काल एका 44 वर्ष वयाच्या मनुष्याने फोन केला आणि सर मला आता संस्था सांगते टीईटी किंवा सीटीईटी पास करायला सांगते, तर मी आता करून फायदा होईल का, मला सरकारी नोकरी लागेल का? आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपलं टीईटी व टेट एक्झाम देण्याचं वय म्हणजे टेट एक्झामलाच लिमिटेशन आहे। टीईटी तुम्ही आयुष्यात कधीही देऊ शकता, पण आपल्याला गव्हर्नमेंट टीचर होण्यासाठी त्या संस्थाचालकाने अप्रूव्हल काढून आणण्यासाठी आपलं ओपनच्या विद्यार्थ्याचं जास्तीत जास्त वय 38 वर्षापर्यंत असायला पाहिजे आणि कास्टचा जो काही विद्यार्थी आहे, कोणती कास्ट असू द्या, 43च्या मधलाच असेल तरच भविष्यामध्ये ज्या संस्थेवर तुम्ही काम करताय त्या संस्थेवर तुम्हाला परमनंट होण्यासाठी किंवा तुमचं अप्रूव्हल निघण्यासाठी या वयाच्या मधलं वय असेल तरच तो संस्थाचालक तुमचं अप्रूव्हल काढू शकतो। तुमच्याकडे टीईटी सीटीईटीचे टेट एक्झामचे चांगले गुण असून सुद्धा तुम्हाला वय जर संपलं असेल तर तुमचा तिथे मॅटर होऊ शकतो, तुम्हाला कोणत्याही क्षणी काढून टाकू शकतात। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फोकस करा। तुम्ही वयामध्ये या वयात बसत असाल तर परीक्षा फोकस करा। याला क्रॉस केलेले लोक जर असतील, म्हणजे या वयाला क्रॉस केलेले लोक असतील, त्याने विषय सोडून द्या। त्या संस्थेमध्ये पगारवाढ कशी होईल या दृष्टीने स्टेप बाय स्टेप पावलं उचला। तुमचं आता म्हणजे वय संपले म्हणल्यानंतर कुठलीच गोष्ट करता येत नाही, त्यामुळे वयामध्येच व्यवस्थित करणं गरजेचं आहे। दुसरा मुद्दा, सरकार शिक्षक भरती करू शकेल का पुढलं? आता बघा, सरकार शिक्षक भरती घेईल का? कारण ऑलरेडी 21,000 लोकसंख्या भरलेली आहे शिक्षकांची, बरोबर? ह्याच्यानंतर शिक्षक भरती होईल का? मित्रांनो, समाजामध्ये जेव्हा अर्ज म्हणजे जे दुबळी व्यवस्था निर्माण झालेली असते तिथं उद्रेक झाल्याशिवाय राहत नाही। आणि आता शिक्षण पद्धतीमध्ये आफ्टर कोरोना तुम्ही पण पाहू शकता अनेक बदल झालेले आहेत। अनेक शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्ता ढासळलेली आहे, शिक्षकाचे पद रिक्त आहेत। 67,000 पद रिक्त आहेत मित्रांनो। किती? 67,000। आता हे कॉन्ट्रॅक्टवर न भरणारे पद आहेत बरं का, लक्षात ठेवा। ते कॉन्ट्रॅक्टचे तर वेगळेच, हे 67,000 पदापैकी साधारण जे विदाऊट इंटरव्ह्यू 16-17,000 पद भरले गेले। 16,000 पकडू आपण, अजून सुद्धा एवढे पदे रिक्त आहेत। मला काय म्हणायचे, तुम्ही अभ्यास केला तर काय कुजणार आहे का? थोडा थोडा अभ्यास करत राहा, थोडा थोडा अभ्यास करत राहा। आता सध्या स्थितीमध्ये बरेच लोक म्हणजे 80-85% लोक
जॉब करतात. 80-85% लोक जॉब करतात. जॉब करत असताना सुद्धा तुमचं एक ध्येय तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला स्टडी करणं आवश्यक आहे. आणि तो स्टडी आपण घेत असतो ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून. ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9665484048. पासची गॅरंटी दिली जाईल. मित्रांनो, सर्व विषय एकदम डिटेलमध्ये व्यवस्थितरित्या शिकवलं जाईल. फक्त तुम्हाला क्लासला हजर राहावं लागेल बाबांनो. तुम्ही जर आज यार कंटाळा आला, उद्या प्रेशर आहे म्हणून कंटाळा आला, पॉलिटिक्स झालं होतं इंग्लिश स्कूलवर म्हणून कंटाळा आला, असं जर करत राहिलं तर मी तर काय करणार आहे. मी एक मार्गदर्शक आहे. तुम्हाला तिथे रिॲक्शन तुम्हालाच करायची आहे. लक्षात घ्या. तुम्ही अभ्यास केलात, तुम्ही माझ्यासोबत अभ्यास करत राहिलात तर तुम्हाला पास व्हायला कुठलीच अडचण येणार नाही. प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला व्यवस्थितरित्या, जे की टीईटी परीक्षा, सीटीईटी परीक्षा व टेट एक्झाम या तिन्ही परीक्षा आपल्याला एकदम इझी केल्या पाहिजेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना एकदम सोयीस्कर मार्गदर्शन देणारी ग्रो अकॅडमी आपली आत्ताच 23 तारखेपासून नवीन बॅच घेऊन आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. सोबत नोट्स सुद्धा असणार आहेत. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो भाषा. तर भाषा निवडत असताना इथे ऑप्शन आहेत. टीईटीला मराठी निवडू शकता, इंग्रजी निवडू शकता, सीटीटीला तुम्ही मराठी इंग्रजी निवडू शकता. इथं पण भरपूर हिंदी आहे, संस्कृत आहे, कन्नड आहे, बऱ्याच गुजराती पर्यंत आहेत. बरोबर. तर मराठी इंग्रजी निवडा. आता निवडत असताना तुम्ही काय करा, टीईटीला 30 ठेवा, परत सीटीटीला पण 30 ठेवा. आणि मित्रांनो, कंपल्सरीच आहे मराठी भाषा. महाराष्ट्रामध्ये जॉब करायचं म्हटल्यानंतर टेट एक्झामला कंपल्सरीच तुम्हाला मराठी आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मायबोली मराठीवर लक्ष केंद्रित करा. कारण टीईटी सारख्या टेट एक्झामला जर कायम प्रश्न विचारले जात असतील तर तुम्ही टीईटीला सीटीईटीला वेगळ्या भाषेचा अभ्यास करणार, टेट एक्झामला वेगळ्या भाषेचा अभ्यास करणार, त्याच्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मराठी विषय तुम्हाला कंटिन्यू. इथे जर बघितलं 30 गुण, इथे पेडॉलॉजी इथे 30 गुण, आणि इथे सुद्धा 15 ते 20 गुणाला तुम्हाला काय विचारलं तर टेट एक्झामला सुद्धा भाषांमध्ये तुम्हाला ती भाषा कंपल्सरीच निवडावी लागते. विषय नाहीये तिथे, ऑप्शन नाहीये. भाषेनुसार पेपर येत नाही. फक्त उर्दू वाल्यांना उर्दू असते, मराठीवाल्यांना मराठी मीडियम वाल्यांना मराठी कंपल्सरी असतेच. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, भाषा निवडत असताना हा विचार करूनच तुम्हाला पुढली तयारी करायची. आता ही जर परीक्षा बघितलं 1 2 3 4 5, काही लोकांना 4 सब्जेक्ट आहेत, काही लोकांना 5 सब्जेक्ट आहेत. 5 सब्जेक्ट म्हणजे फर्स्ट पेपर. आता फर्स्ट पेपरचा जर विचार केला, तुम्हाला असे अवरेज चांगले सगळ्यात विषयात एक अवरेज गुण मिळवता आले तरच पास होणार. मराठी खूप सोपी आहे, 30 पैकी 30 मिळू असं म्हणलं तर अवघड आहे. इंग्रजी अवघड आहे, त्याच्यात 15 मिळू. सीडीपी मध्ये अभ्यासच केला नाही, 20 मिळू. त्यानंतर मॅथ मध्ये खूपच कच्चा आहे, 10 मिळू. आणि परिसर अभ्यास, एवढा मोठा दांडगा अभ्यास कोण करणार आहे, 5 मार्क मिळू. होतं का पासिंग? बरोबर होतं का पासिंग? अशामुळे हे 15 आणि 15 30 झाले. बरोबर. हे 15 आणि 15 30 आणि 20 50 आणि 30 80 झाले. अटकला. सर मी मागच्या परीक्षेला 6 मार्कांनी, 10 मार्कांनी, 3 मार्कांनी, 2 मार्कांनी, 1 मार्कांनी अटकून राहिले लोक. तर मित्रांनो, सर्व विषयाचा अवरेज अभ्यास झाला पाहिजे. मराठीमध्ये तुम्ही 20 मिळवा, काही अडचण नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये 15 असू द्या, काही अडचण नाही. सीडीपी सारख्या विषयामध्ये 25 पर्यंत पोहोचा. त्यानंतर तुमचा मॅथ सब्जेक्ट, तुम्हाला रिझनिंग मॅथ तुम्हाला टेट एक्झामला आहे, हा सब्जेक्ट पक्का करावाच लागणार आहे. आपल्या माथ्यावरला निघणारच नाही. त्यामुळे या सब्जेक्ट मध्ये सुद्धा तुम्हाला 20+ किंवा 25 मार्क मिळवायचे आहेत. आणि याच्यामध्ये परिसर अभ्यास, जीएस जीके याचा थोडासा अभ्यास जर केला व्यवस्थित, नोट्स वगैरे तुम्हाला जर व्यवस्थित भेटल्या किंवा माझ्याकडे असून सुद्धा तुम्ही जर अभ्यास केला नाही किंवा केलात, याच्यामध्ये मित्रांनो 15 मार्क तरी आरामशीर मिळवले पाहिजेत. आता टोटल करा मित्रांनो, 15 15 30 20 50 50 75 75 20 95 मार्कापर्यंत आपल्याला पोहोचायला कुठलीच अडचण येत नाही.
20 झाले, हे 15 झाले, हे 25 झाले, हे 20च पकडा, हे 15 झाले. बघा इकडे 5 एक 5 एक 5 5 10 5 3 15 5 1 3 4 5 6 7 8 9 झाला का कार्यक्रम. 90 क्रॉस करा. कास्टचे विद्यार्थी सुद्धा, म्हणजे मॅथ सायन्स वाल्याला तर मॅथ सोपं गेलंच पाहिजे, सोशल सायन्स वाल्याला सोशल सायन्सच्या नोट्स मिळवता आले पाहिजेत, पाठ्यपुस्तक वाचलेच पाहिजेत, याच्याशिवाय पर्याय नाहीच आहे. ते पाठ्यपुस्तक आपण वाचून घेतो विद्यार्थ्याकडून. विद्यार्थ्यांना बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास येतोय, वाच, टाकल्यात आपल्या नोट्स. विद्यार्थ्यांना आधुनिक भारताचे प्रश्न विचारले जातात, वाच म्हटलं जातं. 8वीचं पुस्तक वाच, 5वीचं पुस्तक वाच, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाच. म्हणजे याच्यामधले प्रश्न आलेले आहेत, त्याची तयारी जबरदस्त असणं आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे असे तुम्ही कास्टचं आणि ओपनचं जर कंपॅरिझन केलं तर टेट एक्झाम मध्ये 55-60चा मुद्दा तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी, माझं म्हणणं आहे, 90 क्रॉस करावे. 90 क्रॉसच्या माध्यमातून आगामी काळामध्ये टीईटी आणि सीटीटीला सामोरे जसं जात आहे तसं टेट एक्झाम मध्ये फायदेशीर ठरेल असे भाषा विषय सुद्धा निवडावे आणि आगामी काळामध्ये शिक्षक होण्याचं स्वप्न साकार करावं. आणि शेवटी प्रश्न उरतो, सर होतील का एक्झाम? यस, बी कॉन्फिडन्स राहा, एक्झाम होणारच आहे. तुमचा अभ्यास व्यवस्थित पूर्ण करून घ्या. तुम्हाला कधीही, म्हणजे समजा तुम्हाला टेट एक्झाम पुढल्या वर्षी असतील 2025 फेब्रुवारीमध्ये आरामशीर, जर टेट एक्झाम असेल तर टेट एक्झामला सुद्धा सामोरं जाता आलं पाहिजे. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये टीईटी एक्झाम असेल, टीईटी एक्झामला सुद्धा सामोरं गेलं पाहिजे. त्याच्यातून सीटीटी एक्झाम डिसेंबरला फिक्सच असते. त्यामुळे या तिन्ही परीक्षेचा एकमेव नंबर म्हणजे माझा नंबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वाधिक विद्यार्थी असणारे, तज्ञ प्राध्यापक असणारे, विद्यार्थ्यांना म्हणजे लिमिट पेक्षा जास्त देऊन विद्यार्थ्याकडून करून घेणारी आपली ग्रो अकॅडमी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खरं मनापासून तुम्हाला हा व्हिडिओ बघून काय वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.